कधी विचार केलाय की रोजच्या वापरातला आपला आरसा, हो तोच साधा आरसा, भौतिकशास्त्राच्या किती जबरदस्त तत्वांवर काम करतो? चला, आज आपण प्रकाशाच्या साथीने आरशांच्या या भन्नाट दुनियेत एक फेरफटका मारूया. आणि सुरुवात करूया एका अगदी रोजच्या प्रश्नापासून. गाडीच्या आरशावर नेहमीच पाहिलं असेल, ऑब्जेक्ट्स इन मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे आरशातल्या वस्तू दिसतात त्यापेक्षा जवळ आहेत. पण असं का लिहिलेलं असतं? हेच कोडं आज आपण सोडवणार आहोत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला एकदम मुळाशी जावं लागेल. म्हणजे आपल्याला वस्तू दिसतातच कशा? आणि या सगळ्याचा हिरो आहे प्रकाश. हे बघा, एकदम सोपं आहे. आपल्याला कोणतीही गोष्ट तेव्हाच दिसते जेव्हा तिच्यावरून प्रकाश उसळी मारून आपल्या डोळ्यांपर्यंत येतो. म्हणजे वस्तू प्रकाश परावर्तित करतात. म्हणूनच तर अंधारात आपल्याला काहीच दिसत नाही, कारण प्रकाशच नसतो. आणि ही जी प्रकाश उसळी मारण्याची क्रिया आहे ना, त्यालाच भौतिकशास्त्रात म्हणतात परावर्तन. खास करून आरशासारख्या चकचकीत पृष्ठभागावर जेव्हा प्रकाश आदळतो तेव्हा तो मस्तपैकी बाउन्स बॅक होतो. हेच आहे परावर्तन. बरं, गंमत म्हणजे हे परावर्तन काही कसंही कुठल्याही दिशेने होत नाही. त्याचे 2 पक्के नियम आहेत, अगदी खेळासारखे. नियम नंबर 1, प्रकाश ज्या अँगलने आरशावर येतो बरोबर त्याच अँगलने परत जातो. आणि नियम नंबर 2, येणारा किरण, परत जाणारा किरण आणि पृष्ठभागाला काढलेला लंब हे तिघही एकाच प्लेनमध्ये म्हणजे एकाच पातळीत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नियम सपाट आरशाला पण लागू होतात आणि वाकड्या आरशाला पण. ठीक आहे, सपाट आरशाचं तर कळलं, पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण हा आरसा थोडा वाकवतो. मग काय होतं? चला बघूया. आणि यासाठी कुठेही लांब जायची गरज नाही. आपल्या घरातलाच एक चकचकीत चमचा घेतला तरी पुरे. हो, चमचा. वक्र आरसे समजून घेण्यासाठी यापेक्षा सोपं उदाहरण नाही. चमच्याचा जो आतला भाग आहे ना, जिथे आपण खातो, तो झाला अंतर्वक्र आरसा. आणि त्याचा जो बाहेरचा फुगलेला भाग आहे तो झाला बहिर्वक्र आरसा. आज आपण याच 2 आरशांची दुनिया समजून घेणार आहोत. आता पुढे जाण्याआधी 3 सोपे शब्द समजून घेऊ. ध्रुव म्हणजे आरशाचा सेंटर पॉइंट. वक्रता केंद्र म्हणजे असं समजा की आपला आरसा एका मोठ्या काचेच्या गोलाचा भाग आहे, तर त्या गोलाचा जो केंद्र असेल तो. आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द मुख्य नाभी. ही एक अशी मॅजिकल जागा आहे जिथे सगळे प्रकाशकिरण येऊन भेटतात. हे 3 शब्द लक्षात ठेवा, मग पुढे सगळं सोपं आहे. चला तर आधी भेटूया अंतर्वक्र आरशाला. याचं काम आहे प्रकाशाला एकत्र आणणं. जणू काही तो प्रकाशाला गोळा करणारा कलेक्टर आहे. इथे बघा किती मस्त दिसतंय. जेव्हा भरपूर समांतर प्रकाशकिरण या आरशावर येतात तेव्हा तो त्या सगळ्यांना एकाच पॉइंटवर एकत्र आणतो. हाच तो आपला मुख्य नाभी नावाचा मॅजिकल पॉइंट. आणि प्रकाशाला असं एका जागी गोळा करण्याच्या या गुणामुळेच अंतर्वक्र आरसे इतके कामाचे आहेत. पण अंतर्वक्र आरशांमध्ये एक खास गोष्ट आहे. यात आपली प्रतिमा कशी दिसेल हे आपण आरशापासून किती दूर उभ्या आहोत यावर अवलंबून असतं. कधी प्रतिमा लहान दिसेल, कधी मोठी, कधी उलटी तर कधी सरळ. सगळा पोझिशनचा खेळ आहे. उदाहरणार्थ हे बघा, जेव्हा आपण वस्तू वक्रता केंद्राच्याही मागे ठेवतो तेव्हा आरशात दिसणारी प्रतिमा लहान आणि उलटी तयार होते. आणि हो, ही वास्तव प्रतिमा आहे, म्हणजे आपण तिला एखाद्या पडद्यावर पण घेऊ शकतो. पण जादू तेव्हा होते जेव्हा आपण वस्तू आरशाच्या अगदी जवळ म्हणजे त्या नाभीच्याही आत आणतो. बूम! प्रतिमा अचानक मोठी, सरळ आणि आभासी होते. म्हणजे ती आरशाच्या आत दिसते, पडद्यावर नाही. आपले शेविंग मिरर्स किंवा मेकअप मिरर्स जे चेहरा मोठा दाखवतात ते याच तत्वावर चालतात. हा तक्ता म्हणजे थोडक्यात सगळा हिशोब. वस्तू कुठे ठेवली की प्रतिमा कुठे, कशी आणि केवढी दिसेल हे सगळं यात आहे. एक गोष्ट लक्षात येते की वस्तू जसजशी आरशाजवळ येते तसतशी तिची प्रतिमा दूर जाते आणि मोठी होत जाते. चला आता भेटूया दुसऱ्या खेळाडूला, बहिर्वक्र आरसा. हा अंतर्वक्र आरशाच्या एकदम विरुद्ध आहे. तो प्रकाशाला गोळा नाही करत, तर त्याला पसरवतो. म्हणून आपण त्याला प्रकाशाचा स्कॅटरर किंवा विकिरक म्हणू शकतो. हे बघा, इथे प्रकाशकिरण आरशावर पडताच कसे बाहेरच्या दिशेने विखुरले जात आहेत. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की हे किरण आरशाच्या मागच्या बाजूने कुठून तरी येत आहेत. आणि याच प्रकाश पसरवण्याच्या गुणामुळे बहिर्वक्र आरसा आपल्याला खूप मोठा एरिया दाखवू शकतो. आणि बहिर्वक्र आरशांची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ते अंतर्वक्र आरशांसारखे कॉम्प्लिकेटेड नाहीत. आपण वस्तू कुठेही ठेवू, जवळ किंवा लांब, यात दिसणारी प्रतिमा अगदी नेहमी एकाच प्रकारची असते. आणि हा तक्ता बरोबर तेच सांगतोय.
वस्तू कुठेही असली तरी प्रतिमा नेहमी लहान, सरळ आणि आभासीच असणार. आणि हीच त्याची खासियत आहे जी त्याला काही विशिष्ट कामांसाठी परफेक्ट बनवते. बरं, मग ही सगळी फिजिक्सची थेअरी झाली, पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग? चला, आता हे आरसे प्रत्यक्षात कुठे आणि कसे वापरले जातात ते बघूया. अंतर्वक्र आरसे ते आपल्याला टॉर्च आणि गाड्यांच्या हेडलाईट्समध्ये दिसतात, जिथे ते प्रकाशाला एकत्र करून एक शक्तिशाली बीम तयार करतात. शिवाय चेहरा मोठा करून पाहण्यासाठी शेविंग मिररमध्ये किंवा दातांची मोठी प्रतिमा पाहण्यासाठी डेंटिस्टकडे तिथेही हेच आरसे असतात. मग गाडीचे साईड मिरर बहिर्वक्र का असतात? सपाट का नसतात? कारण सपाट आरशात मागचा अगदी छोटासाच भाग दिसेल. पण बहिर्वक्र आरसा प्रकाश पसरवण्याच्या गुणामुळे आपल्याला मागचा खूप मोठा एरिया म्हणजे वाईड फील्ड ऑफ व्ह्यू देतो. यामुळे ड्रायव्हिंग खूप सुरक्षित होतं. आणि आता आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत आलो. बहिर्वक्र आरसा मोठा एरिया तर दाखवतो, पण त्यातील प्रत्येक वस्तूची प्रतिमा छोटी करतो. आणि आपल्या मेंदूला काय वाटतं की जी गोष्ट छोटी दिसते ती लांब आहे. म्हणूनच आरशात दिसणारी गाडी प्रत्यक्षात जवळ असूनही आपल्याला दूर असल्याचा भास होतो. आणि म्हणूनच ती वॉर्निंग लिहिलेली असते, ऑब्जेक्ट्स इन मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. तर आता आपल्याला कळलंय की आरसे वास्तवाला कसं वाकवतात. पण विचार करा, आपल्या आजूबाजूला फक्त आरसेच आहेत का जे आपल्या डोळ्यांना असा चकवा देतात? पाण्याने भरलेल्या ग्लासात पेन्सिल ठेवली तर ती वाकलेली का दिसते? यामागे प्रकाशाचा एक दुसराच खेळ आहे, पण त्याबद्दल बोलूया पुढच्या वेळी.